पूर्ण देश वर्ल्ड कप 2024च्या आनंदात सामील झाला आहे. ते आपण सोशल मीडियाद्वारे पाहिलंच असेल. त्यांचा छोटासा एक नमुना जर आपण पाहायचा म्हटलं तर कालची जी गर्दी होती मुंबईमधील सडकेवर जमलेली, त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळून येईल. आपले प्लेयर बसवर बसलेले होते, तर मुंबईमधील रस्ते हे भरगच्च चाहत्याच्या गर्दीने सजलेले होते. मोदीजीसह अनेक राज्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या प्लेयरचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच आज महाराष्ट्रातील विधान भवन सुद्धा क्रिकेटमय झालं होतं. विधान भवनात रोहित शर्मा, शिवम दुबे, यशस्वी जायस्वाल आणि सूर्यभाऊ या चौघांचे स्वागत झाले. देवेंद्र फडणवीसांनी टीमला, प्लेयरला तसेच रोहित शर्मा आणि प्रत्येक खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव केला. त्यांच्या भाषणात त्यांनी क्रिकेटला अनुसरून अनेक मुद्दे मांडले. प्रत्येक खेळाडूचे वैशिष्ट्य, त्यांची स्टाईल, त्यांची देशाप्रती असलेली भावना यापासून ते रेकॉर्डपर्यंत त्यांनी भाष्य केलं. रोहित शर्माने संपूर्ण भाषण मराठीतून केले, तसेच सूर्यभाऊ सुद्धा मराठीतच बोलला. त्यामुळे जमलेले सर्व सदस्य त्यांचे प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी आतुर झाले होते. विधान भवनात आपण आतापर्यंत जनतेचे प्रश्न, शिव्याशाप, आरडाओरड, मारामारी तसेच विरोध काय असतो किंवा विरोधी काय असतात आपल्याला पाहायला मिळाले किंवा आपण पाहिले. पण आज मात्र तिथे अजबच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक जण भारत माता की जय पासून सर्वजण रोहितच्या, सूर्याच्या भाषणावर टाळ्या वाजवत होते. तसेच फडणवीसाच्या भाषणावर सुद्धा प्रत्येक सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकापर्यंत लोकांनी टाळ्या वाजवल्या.